येस, आपल्यापैकी एका मित्राने हा प्रश्न पाठवला होता. मी तुम्हाला प्रत्येकाला जसं म्हटलंय ग्रुपवर सुद्धा, प्रिलिम्स मेंटरशिप किंवा मेन्स मेंटरशिप किंवा वैयक्तिक जे लोक बोलतात त्यांना पण, की तुम्हाला मॅथ्स रिझनिंगमध्ये एखादा प्रश्न अवघड वाटलाय तर तो तुम्ही मला शेअर करा, मी तुम्हाला तो सोडून दाखवेल सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर त्यात पाठवलाय, त्यात मी 2 उदाहरणं घेतले. म्हणजे पहिलं कन्सेप्ट नीट समजून सांगतो आणि दुसरं तुम्ही सोडवण्याचा ट्राय करा किंवा मी तो सोडून देईल. तर मिश्रणाचा चांगला टाईप आहे हा, खूप सोप्पा आहे. आपण सपोज करून याच्यात चुकवतो. सपोज हे फक्त कन्सेप्ट समजण्यासाठी याच्यात वापर करा. एक्झाम्पल, मिश्रणातील दूध आणि पाण्याचं प्रमाण दिले 4:5 दिले. म्हणजे दूध किती असणार आहे 40 लिटर मी समजा म्हटलो, आणि पाणी किती असणार आहे 10 लिटर. म्हणजे याचं मिश्रण किती झालं 50 लिटर. पण 50 लिटर मिश्रण आहे का नाही आपल्याला माहीत नाही, आपण फक्त समजलं. ठीक आहे, 50 लिटर आहे हे समजायचं नाही, मी तुम्हाला समजावं म्हणून मी समजा करतोय. ठीक आहे. त्यानंतर 10 लिटर मिश्रण काढलं, ही इथं मेन कन्सेप्ट आहे. 10 लिटर मिश्रण काढलं म्हणजे काय केलं, तर मिश्रणामध्ये पाणी पण आहे आणि मिल्क पण आहे आणि वॉटर पण आहे मिश्रणामध्ये. 10 लिटर मिश्रण काढलं, जेव्हा त्या पाण्यातून मी मिश्रण काढणार आहे ते समप्रमाणात निघाल. अरे तुमच्या कॅनमध्ये 50 लिटर दूध आहे आणि मी आता त्यात 50 लिटर दूधमध्ये 40 लिटर दूध आणि 10 लिटर पाणी मिक्स केले, म्हणजे आपण त्याला दूधच म्हणतो, मिश्रण म्हणू. चला, 50 लिटर ही कॅन आहे तुमची, या कॅनमध्ये तुमचं 50 लिटर मिश्रण आहे. याच्यामध्ये वर पाणी आहे खाली दूध आहे असं होतं का नाही, सगळीकडं मिक्स आहे ना दूध पाणी. मग आता ते मला म्हणले की 10 लिटर मिश्रण काढा. मग मी जर याच्यातनं 10 लिटर मिश्रण काढतोय, हे बाजूला काढतोय, तर याच्यामध्ये फक्त दूध फक्त पाणी असं येणार आहे का बाहेर, नाही, दूध आणि पाणी मिक्स येणार आहे ना बाहेर. मग ते कोणत्या प्रमाणात येणार आहे, तर हे प्रमाण त्यांनी मला इथं सांगितलं आहे 4:1. मग मी 10 लिटर मिश्रण बाहेर काढतो, त्याचं प्रमाण मला दिलं आहे 4:1. म्हणजे याच्यामध्ये 8 लिटर दूध असणार आहे आणि 2 लिटर पाणी असणार आहे. कळलं इथपर्यंत? सोपं होतं. हीच कन्सेप्ट आहे की 4x माझ्याकडं आता सध्याला दूध आहे, त्याच्यातून मी 8 लिटर बाहेर काढलं आणि 1x हे जे काय माझ्याकडं पाणी होतं त्याच्यातून 2 लिटर पाणी बाहेर पडलं. म्हणजे एकंदरीत हे 8 लिटर आणि 2 लिटर 10 लिटर मिश्रण आपल्याकडं बाहेर पडलेलं आहे. आता 10 लिटर पाणी टाकलं, यांनी काय म्हटलं फक्त पाणी, म्हणून मी फक्त पाण्याच्याच साईडनं 10 लिटर ॲड करणार आहे. मग 4x - 8l = 1x + 8 आणि यांचं जे प्रमाण आहे नवीन दिलं 2:3. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4×3 = 12x, क्रॉस असं केलं 4×3 = 12x - 8×3 = 24, 12x, आणि इकडं 2x + 8×2 = 16. 12x मधून 2x मायनस केले 10x = 40. म्हणजे xची किंमत किती आली 4. आपल्याला काय विचारले, सुरुवातीचं दूध किती लिटर होतं. सुरुवातीचं दूध म्हणजे हे 4x विचारले, 4x, xची किंमत किती आहे 4, 4 × 16 सुरुवातीचं दूध. सेम कन्सेप्ट खाली अप्लाय करा, तुम्ही सोडवण्याचा ट्राय करा माझ्यासोबत, आपण बघूयात वर्कआउट होतं का. मिश्रणातील दूध आणि पाण्याचं प्रमाण 3:1 लिटर आहे. हे प्रमाण दिले म्हणजे काय, त्यांचं म्हणणं आहे 30 लिटर दूध आहे आणि 10 लिटर पाणी आहे. ॲक्च्युली एवढं आहे का नाही, आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही ना, म्हणून आपण एक्समध्ये लिहितो. 3x आहे आणि 1x पाणी आहे. याच्यामध्ये सेम कन्सेप्ट आहे की 24 लिटर मिक्सर काढलेलं आहे. मिक्सर काढले, मी परत एकदा समजावून सांगतो तुम्हाला. ही तुमची बरणी आहे, बरणीमध्ये हे दूध ठेवलं आहे तुम्ही, सगळं दूध, आणि याच्यामध्ये हे पाणी पण आहे. ठीक आहे, पाणी पण आहे, लाल रंगाचं दूध असतं का म्हणून पाणी. हे दूध वेगळं आणि पाणी वेगळं असं होतं का, नाही होत. दूध आणि पाणी सगळं मिक्स असणार आहे, बरोबर. मग हे दूध आणि पाणी मिक्स असल्यानंतर कॅनमधून आपल्याला जर 24 लिटर मिक्सर काढा म्हटले, म्हणजे एवढं मिक्सर काढून टाका म्हटले, तर ह्या मिक्सरमध्ये पाणी पण असणार आहे आणि दूध पण असणार आहे. त्याचं प्रमाण किती, तर त्यांनी सांगितलं 3:1. म्हणून आपण काय केलं, ह्या 24 लिटरला 3:1 प्रमाणात लिहिलं. मग 3:1 प्रमाण किती लिहायचं, 3 आणि 1 4, 6 × 24 म्हणजे 18 लिटर आणि 4 लिटर, सॉरी 6 लिटर, 18 लिटर आणि 6 लिटर. आता 3x मधनं इथं 18 लिटर आपण काढलं दूध आणि 1x मधनं 6 लिटर काढलं, वर जसं केलं तसंच, आणि 9 लिटर पाणी ओतले, पाण्याच्या साईडनं 9 लिटर ॲड केलं. ठीक आहे, मग 3x - 18, 1x मायनस का प्लस 3 लिटर. याचं प्रमाण किती दिलं त्यांनी 3:4.
अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, त्यानंतर आपल्याला मिळतं की क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळतं तर 4 त्रिक 12x मायनस 18 चौक 72 3x प्लस 9l. मग 12x मधनं 3x गेले, उरले 9x आणि 72 इकडे गेल्यावर ॲड होतील, म्हणजे 9 8 72 9 9 81. एक्सची किंमत आली 9. आपल्याला काय विचारलं, सुरुवातीचे दूध काढा. सुरुवातीचं दूध किती होतं 3x. मग एक्सची किंमत 9 9 त्रिक 27 येईल. आय होप समजलं असेल. नाही समजलं तर दुसरे प्रश्न, अशा टाईपचे प्रश्न किंवा वेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्ही मला शेअर करू शकता. थँक्यू सो मच. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला रेडिओ MPSC ॲपवर, रेडिओ MPSC यूट्यूब चॅनलवर किंवा रेडिओ MPSC टेलिग्राम चॅनलवर फ्रीमध्ये अवेलेबल असतील. डाउनलोड करायचं आहे रेडिओ MPSC ॲप. गोल्डन कलरचा लोगो आहे, रेडिओ क्लासेस बाय चंद्रकांत म्हणून तुम्हाला ॲप दिसेल.